नशा न करता तुम्ही कंप्लीट आजादी फील केली आहे का कधी? मी केली आहे. 2022 मध्ये ना मी माझ्या बेस्ट फ्रेंडच्या ग्रुप सोबत 31st सेलिब्रेट करायला महाराष्ट्राचा मिनी काश्मीर तापोळ्याला गेलो होतो. पाऊल ठेवताच यांचे ग्रुप फोटो सुरू झाले आणि मी चाहायला त्यांच्यासमोर मला स्वतःची ओळख करून देताना तत्वप होत होतं. थोड्या वेळात ग्रुप मधल्या एका जणाशी आम्हाला दोघांनाही आले भट आवडते म्हणून सुरू होतात. आता संध्याकाळ होते आणि आम्ही सगळेच बोटिंगला जातो. या सगळ्यांचे जरा चांगले फोटो काढल्यामुळे गप्पा रंगतात आणि त्यात मी ह्या कलाकाराला भेटतो. रात्र होते, गाणी लागतात. मी परत ऑकवर्ड होतो, अवघडून जातो, परत कोपरे शोधायला सुरू करतो. मी तर ग्रुप मध्ये नवीन, मी सगळ्यांसमोर कसं नाचू यार, काय म्हणतील हे लोक. न्यू इयरला थोडाच वेळ राहिलेला. मी काय या ट्रिपवर आलो हा प्रश्न मला पडतच होता तोवर या 10 मिनिटापूर्वी भेटलेल्या पोरांना कळते ती मनातली घालमेल. मला लागतं आलिया भट्टचं सॉन्ग आणि आता होतो मी त्याच घोळक्यात. हळूहळू हात पाहायला लागतात आणि थोड्या वेळात जे सुरू होतो नाचतो. माहित नाही का पण अनोळखी लोकांमध्ये मी पहिल्यांदा मोकळा श्वास घेतला. कुठलंच बंधन जाणवत नव्हतं. मी पहिल्यांदा इतका आजाद झालो होतो. जिथे आपल्याला कोणी जज करणारं नसतं तिथे आपण नेहमी आजाद फील करतो. आज मी एकटा निघालोय अख्खं महाराष्ट्र फिरायला, पण माझ्या मागे माझं हे अख्खं कुटुंब आहे. ह्याच सगळ्या आठवणी परत जगण्यासाठी मी आज तापोळ्याला होतो. पण उद्या आपण परत निघणार आहोत साताऱ्याची खाद्य संस्कृती एक्सप्लोर करायला. या मटण थाळीला महाराष्ट्राचं नंबर 1 मटण थाळीचा अवॉर्ड दिला पाहिजे.